नमस्कार, स्वागत आहे आपले कला कल्पना यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण माझ्याकडील काही पर्सचं कलेक्शन बघणार आहोत। या पर्स पाहून तुम्हाला काही आयडिया सुचतील आणि तुम्ही अशा पर्स बनवून पाहाल। मी ज्या काही तुम्हाला पर्स दाखवणार आहे त्या सर्व पर्सचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, परंतु आपल्या चॅनलचे जे नवीन मेंबर जोडले आहेत त्यांच्यासाठी हा खास मी व्हिडिओ बनवत आहे, म्हणजे त्यांनाही कळेल की आपल्या चॅनलवर आणखी कोणकोणत्या पर्सचे व्हिडिओ आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। ही एक आहे 2 कप्प्यांची हँड पर्स। इथे एका बाजूला हा एक कप्पा आहे, याच्यामध्ये एक फोन सहज बसू शकेल एवढी याची रुंदी आहे। बॅक साइडला हा एक कप्पा आहे। फक्त एका क्विल्टेड तुकड्यापासून आणि शॉपिंग बॅगचा वापर करून ही पर्स बनवलेली आहे। बनवायला अतिशय सोपी आहे ही पर्स। हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। ब्लाउज किंवा कुर्ती शिवून उरलेले जे तुकडे असतात त्यापासूनही आपण अशा पर्स बनवू शकतो। नक्कीच तुम्ही अशी पर्स शिवून पहा। आता ही एक सोपी हँड पर्स आहे, फक्त एका अखंड कापडाच्या तुकड्यापासून बनवलेली आहे आणि या पर्सला कुठे कट वगैरे दिलेला नाही। बॅक साइडला अशी प्लेन दिसते आणि याची रुंदी साधारण एक फोन बसेल एवढी आहे। हा एक एनवलप पाउच आहे। हा डिझायनर कापडापासून बनवलेला आहे। फक्त एक कापडाचा तुकडा आणि अस्तर यापासून हा पाउच बनवलेला आहे, म्हणजे आपण आहेराचे पैसे कागदी पाकिटात देण्याऐवजी या अशा पाउच मध्ये देऊ शकतो। इथे याला क्लोजिंग साठी एक लेस आणि छान लटकन बनवलेला आहे। असा हा पाउच सोप्या पद्धतीने कसा शिवायचा याचा सविस्तर व्हिडिओ मी चॅनलवर दाखवलेला आहे, प्लेलिस्ट मध्ये जाऊनही तुम्ही तो पाहू शकता। इथे असे मी ट्रान्सपरंट पाउच बनवलेले आहेत। हे पाउच असे नेटच्या म्हणजे ट्रान्सपरंट कापडाचे शिवलेले आहेत आणि या पाउचला आपण चेन थोडेसे वेगळ्या प्रकारे जोडलेले आहे। तुमच्याकडे असे जर नेटच्या कापडाचे किंवा ट्रान्सपरंट कापडाचे तुकडे उरलेले असतील तर त्यापासून तुम्ही असे पाउच बनवू शकता। आणि ह्या पाउचला मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने चेन जोडलेली आहे, म्हणजे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असते किंवा नवीन ट्रिक नवीन पद्धती शिकवण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उपयोगी होणार आहे। तर हा व्हिडिओ नक्की पहा। आणि पर्सला ही चेन जोडण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। आणि ट्रान्सपरंट पाउचची आयडिया कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। ट्रान्सपरंट पाउच असल्यामुळे ह्याच्यामध्ये काय वस्तू ठेवलेली आहे हे आपल्या सहज लक्षात येतं, तेव्हा प्रवासामध्ये असे पाउच आपल्या खूप उपयोगी पडतात। याच्यामध्ये तुम्ही टूथब्रश किंवा टूथपेस्ट ठेवू शकता किंवा तुमचं मेकअपचं सामान ठेवू शकता। भरपूर वेगवेगळ्या प्रकारे या पाउचचा तुम्ही उपयोग करू शकता। हा एक पेन्सिल पाउच आहे। यापूर्वी या पेन्सिल पाउचचा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। यापूर्वी जो पेन्सिल पाउच दाखवलेला आहे त्यामध्ये मी अशा प्लेन कापडावर डिझाईन केलेली होती आणि मग तो पाउच बनवलेला होता। तर या पाउचसाठी मी असं लाइनिंगचं कापड घेतलेलं आहे आणि मग हा पाउच बनवलेला आहे। अगदी सिंगल क्विल्टेड तुकड्यापासून हा पाउच बनवलेला आहे। तुमच्याकडे घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी असं पाउच बनवून पहा किंवा कोणाला गिफ्ट देण्यासाठी असं पाउच तुम्ही बनवू शकता। ही एक सिंगल चेन हँड पर्स आहे, खण कापडापासून बनवलेली आहे। याला एकच कप्पा दिलेला आहे आणि एखादा फोन सहज बसू शकेल एवढ्या मापाची पर्स आहे। या पर्स प्रमाणेच तुम्ही अशी लहान मोठ्या साईजची अशी आणखी पर्स पाउच बनवू शकता, म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार असे लहान मोठ्या आकाराचे पाउच तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता किंवा असं हळदी कुंकाच्या वाणासाठी तुम्ही असे छोटे छोटे पाउच बनवून विकू शकता। अशा छोट्या आकाराचे पाउच किंवा कॉइन पर्स याचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ते व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन नक्कीच पाहू शकता। आपल्या चॅनलवरील प्रत्येक कॉइन पर्सचा व्हिडिओ एकमेकांपेक्षा अगदी वेगळा आहे, म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी शिकण्यासारखं तुम्हाला मिळेल। तेव्हा ते सर्व व्हिडिओ तुम्ही एक एक करून पहा आणि त्यातील तुम्हाला सर्वात जास्त कोणता व्हिडिओ आवडला ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता। आणि अशा या खण पर्सला सध्या बाजारामध्ये खूप मागणी आहे, तेव्हा तुम्ही अशी पर्स स्वतःसाठी बनवा किंवा अशा पर्स भरपूर प्रमाणात बनवून तुम्ही घरातूनच याची विक्री करू शकता। अशा सिंगल चेन हँड पर्सचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे मी, तर तुम्ही कला कल्पना हँड पर्स म्हटलं तरी तुम्हाला असा व्हिडिओ मिळून जाईल। आता ही एक आहे 2 पॉकेट हँड पर्स। इथे पाहू शकता तुम्ही, हा मध्ये एक कप्पा दिलेला आहे आणि इथे फ्रंट साइडला हा एक कप्पा आहे। बॅक साइडला अशी दिसत आहे। साधारण 9.5 बाय 6.5 इंचाची ही हँड पर्स आहे। अशा हँड पर्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हँड पर्स तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील, ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। या अशा हँड पर्स मध्ये भरपूर शिकण्यासारखे प्रकार आहेत, तर येणाऱ्या पुढील व्हिडिओ मध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतीलच, तेव्हा आपल्या कला कल्पना चॅनलशी जोडलेले राहा। हा एक समोसा पाउच आहे, याचा तुम्ही कॉइन पाउच म्हणूनही वापर करू शकता। मी दोरीचा हँडलही दिलेला आहे। हळदी कुंकवाचं वाण म्हणून तुम्ही अशी छोट्या मोठ्या साईजचे पाउच बनवून देऊ शकता आणि असे पाउच तुम्ही खण कापडामध्ये म्हणा किंवा प्रिंटेड कापडामध्ये बनवू शकता। या पाउचचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही तो नक्कीच पाहू शकता। हे काही टी कोस्टर्स बनवलेले आहेत मी, म्हणजे चहाचा कप वगैरे ठेवण्यासाठी म्हणा किंवा एखादी फुलदाणी किंवा फ्लॉवर पॉट ठेवण्यासाठी याचा तुम्ही वापर करू शकता। या अशा 6 किंवा 12 टी कोस्टरचा सेट करून तुम्ही याची विक्री करू शकता मैत्रिणींनो। पाहू शकता तुम्ही किती छान आणि फिनिशिंग मध्ये शिवले गेलेले आहे। हे शिवायला अतिशय सोपं आहे
आणि अगदी आपल्याकडे तळ हाता एवढे जे कापडाचे तुकडे उरलेले असतात त्यापासूनही आपण असे टी कोस्टर्स बनवू शकतो। याचा व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता। आता ह्या आहेत दोरीच्या भाजीच्या पिशव्या, म्हणजे आपण फ्रीज मध्ये ठेवण्यासाठी या पिशव्यांचा वापर करू शकतो। या दोरीच्या पिशवीला तुम्ही सर्वांनी खूपच उत्तम प्रतिसाद दिला, म्हणजे हा व्हिडिओ माझा खूप पाहिला गेला। या पिशवीसाठी मी अगदी प्युअर कॉटनचं कापड वापरलेलं आहे। दुकानामध्ये तुम्ही गावठी कापड म्हणून मागितलं तरी तुम्हाला दुकानदार असं कापड देईल। असं कॉटनचं कापड वापरल्यामुळे काय होतं की या पिशवीमध्ये जेव्हा आपण भाज्या ठेवतो तेव्हा प्लास्टिकची पिशव्या बघा कशा ओलसर होतात, तसं या कॉटनच्या कापडामुळे ही पिशवी एक ओलसरपणा अगदी शोषून घेते आणि ही पिशवी जर आपण फ्रीजच्या बाहेर काढली तर ही पिशवी आपोआप कोरडी होऊन जाते हवेमुळे। तर या खूपच उपयोगी अशा पिशव्या आहेत। या पिशवीमध्ये आपण अशी भाजी ठेवली तर इथे या दोन्ही बाजूला मी अशी दोरी दिलेली आहे, म्हणजे आपण ही दोरी या बाजूने ओढून अशी ही पिशवी बंद करू शकतो किंवा आपण इकडच्या बाजूने ही दोरी अशी ओढू शकतो, म्हणजे वापरायला अगदी सोयीची किंवा सोपी आहे। आणि या पिशव्या मी 3 साईजच्या बनवलेल्या आहेत। या पिशवीमध्ये साधारण 2 किलो भाजी बसू शकते। ही दुसरी पिशवी याच्यामध्ये साधारण 1 किलो भाजी बसू शकते आणि सर्वात लहान साईजची पिशवी याच्यामध्ये अर्धा ते पाऊण किलो भाजी सहज बसू शकते। ते अशा पिशव्या तुम्ही स्वतःसाठी बनवा किंवा भरपूर प्रमाणात बनवून याची तुम्ही विक्री करू शकता। हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा पाहाल त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये 3 पिशव्यांची मापं दिलेली आहेत, त्या मापांप्रमाणे तुम्ही पिशव्या शिवू शकता। आतापर्यंत अशा खूप साऱ्या पिशव्या मी शिवून विकलेल्या आहेत। पर्यावरणपूरक म्हणजेच इको फ्रेंडली अशी पिशवी असल्यामुळे याला मागणी भरपूर प्रमाणात आहे। तेव्हा अशा पिशव्या तुम्ही स्वतःसाठी बनवा किंवा विक्रीसाठी बनवा आणि अशी पिशवी जर तुम्ही स्वतः बनवून पाहिली तर त्याचा अनुभवही तुम्ही कमेंट करून माझ्याशी शेअर करू शकता। यूट्यूबवर सर्च करताना ड्रॉस्ट्रिंग बॅग किंवा दोरीची पिशवी किंवा भाजीची पिशवी किंवा कलाकल्पना दोरीची पिशवी असं सर्च केलं तरी तुम्हाला अशा पिशवीचा व्हिडिओ मिळून जाईल। आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ तुम्हाला शोधता येत नसतील तर व्हिडिओच्या शेवटी मी ते व्हिडिओ कसे शोधायचे दाखवणारच आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता आपण साईड पर्सचे काही प्रकार पाहूयात। एक जीन्स कापडापासून बनवलेली स्लिंग बॅग आहे। फक्त एक कापड आणि अस्तरच्या तुकड्यापासून अशी पर्स बनवलेली आहे। इथं आतल्या बाजूला एक छोटासा कप्पा दिलेला आहे आणि या पर्सला मी इथं बाहेरून थोडंसं भरतकाम केलेलं आहे डेकोरेशनसाठी। याला अतिशय सोपी आहे आणि अगदी शिवून झटपट तयार होणारी पर्स आहे। तुम्ही अशी पर्स नक्कीच बनवून पहा। या पर्सला तुम्हाला थोडासा कडकपणा हवा असेल तर तुम्ही आतून नॉन वनचा अस्तरही वापरू शकता किंवा मेन फॅब्रिकला तुम्ही पेपर कॅनव्हास किंवा शर्ट कॉलरचा कॅनव्हासही चिकटवू शकता। मी फक्त कापड आणि अस्तरचा वापर केल्यामुळे या पर्सला म्हणावा तसा कडकपणा आला नाही। तेव्हा तुम्ही ही अशा प्रकारची पर्स शिवताना कॅनव्हासचा नक्की वापर करा। ही एक 3 कप्प्यांची स्लिंग बॅग आहे। इथे फ्रंट साइडला हा एक कप्पा आहे आणि या बाजूला बॅक साइडला इथं हा एक कप्पा आहे। मध्ये इथं हा एक कप्पा तयार झालेला आहे। तर क्लोजिंग साठी मी वेलक्रोचा वापर केलेला आहे आणि त्या बाजूने असे अखंड बेल्ट शिवलेले आहेत। पर्सचं कटिंग आणि स्टिचिंग मी अगदी सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवर दाखवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता। या पर्स सारखीच 3 कप्प्यांची ही पर्स आहे, परंतु इथे आपण याला मध्ये चेनचा कप्पा दिलेला आहे। इथे फ्रंट साइडला हा एक कप्पा आहे, बॅक साइडला इथे हा एक कप्पा आणि मध्ये इथं आपण वेलक्रो जोडण्याऐवजी चेनचा कप्पा केलेला आहे आणि थोडीशी मोठ्या साईजची शिवलेली आहे। खाली डेकोरेशनसाठी इथं मी थोडेसे गोंडे लावलेले आहेत। असा अखंड बेल्ट शिवलेला आहे। या अशा पर्सचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। ही एक 3 कप्प्यांची साइड पर्स किंवा स्लिंग बॅग आहे। या पर्ससाठी एका ताईने रिक्वेस्ट केली होती म्हणून हा खास व्हिडिओ बनवलेला आहे। इथं पुढच्या बाजूला हा एक कप्पा आहे। कॉईनसाठी तर वरती छोटंसं पॉकेट बनवलेलं आहे। बॅक साइडला असा हा कप्पा आहे। इथे क्लोजिंग साठी मी वेलक्रोचा वापर केलेला आहे। या सर्व पर्सच्या कटिंग आणि स्टिचिंगच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणारच आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। ही पर्स मी एका ब्लाउज पीस पासून शिवलेली आहे आणि अशी पर्स शिवायला साधारणतः अर्धा मीटर कापड लागतं। बनवायला अतिशय सोपी अशी साइड पर्स आहे आणि अगदी 10 ते 15 मिनिटात शिवून तयार होते। आपल्या चॅनलवर स्लिंग पर्सचे भरपूर प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील, म्हणजे 1 कप्प्याची, 2 कप्प्याची किंवा 3 कप्प्याची स्लिंग पर्स किंवा या पर्स शिवण्याच्या पद्धतींमध्ये तुम्हाला वेगवेगळेपणा दिसेल, तेव्हा हे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। आपल्या चॅनलवर अशा या स्लिंग पर्स किंवा साइड पर्सची स्वतंत्र अशी प्लेलिस्ट केलेली आहे, तिथे तुम्हाला सर्व एकत्रित व्हिडिओ पाहायला मिळतील। तसंच ही एक 3 कप्प्यांची साइड पर्स आहे। इथं फ्रंट साइडला हा एक कप्पा आहे, मध्ये हा चेनचा एक कप्पा आहे आणि इथं बॅक साइडला हा एक कप्पा आहे। इथे आपण या पर्सला बेल्ट थोडेसे वेगळ्या पद्धतीने जोडलेले आहेत, बघू शकता तुम्ही। हे बेल्ट आपण असं इथं मध्ये जोडलेले आहेत आणि या पर्सला बेल्ट जोडताना अगदी प्रोफेशनल पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने बेल्ट जोडलेला आहे।
म्हणजे तुम्ही अशा पर्सची जर विक्री करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उपयोगी आहे। या अशा प्रकारच्या पर्समध्ये तुम्ही 1 कप्पा 2 कप्पा अशा पद्धतीच्या पर्स बनवू शकता किंवा लहान मोठ्या साईजमध्ये अशा पर्स बनवू शकता। या पर्सच्या पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दाखवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता। या पर्स प्रमाणेच मी या एकाच कापडातून एवढ्या साऱ्या पर्स बनवलेले आहेत। अशा पर्स बनवून ठेवल्या की एखादी ऑर्डर असली तर आपल्याला द्यायलाही सोपं होतं, म्हणजे आपल्याकडे तयार असल्या तर आपण पटकन या पर्स समोरच्याला देऊ शकतो। पाहू शकतो तुम्ही या सर्व पर्स 3 कप्प्यांच्या आहेत आणि इथे मी याला रेडीमेड बेल्टचा वापर केलेला आहे। पुन्हा इथे एका या पर्सला मी असं ऍडजस्टरही जोडलेलं आहे। हे ऍडजस्टर कसं जोडायचं हे संपूर्ण मी सोप्या पद्धतीने एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। बेल्टला असं ऍडजस्टर जोडल्यामुळे हा बेल्ट आपण असा लहान मोठ्या साईजचा करू शकतो। या 2 अगदी मोबाईलच्या साईजच्या स्लिंग बॅग्स आहेत आणि या बॅग मी आपल्याकडे मोठ्या बॅग शिवून जे क्विल्टेड तुकडे उरलेले असतात त्यापासून बनवलेला आहे। या पर्सचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। कलाकल्पना स्लिंग बॅग म्हणून सर्च केलं किंवा युनिक आयडिया ब्लाउज पीस आयडिया असं म्हणून जरी सर्च केलं तरी तुम्हाला याचा बॅगचा व्हिडिओ मिळून जाईल। आणि इथे या बॅगला आपण बेल्ट थोडेसे वेगळ्या पद्धतीने जोडलेले आहेत, तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। यापूर्वी आपल्या कलाकल्पना चॅनलवर माझे पर्सचे कलेक्शन असे मी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स पाहायला मिळतील आणि त्यातूनही तुम्हाला काही आयडिया सुचतील। आता आपल्या कलाकल्पना चॅनलवर हे सर्व व्हिडिओ शोधायचे कसे किंवा पाहायचे कसे हे दाखवत आहे मी तुम्हाला माझ्या फोनमधून। आता इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग चालू झालेली दिसेल। यामध्ये आपल्या कलाकल्पना चॅनलवरील व्हिडिओची लिस्ट किंवा प्लेलिस्ट कशी शोधायची किंवा यावरील इतर शॉर्ट्स व्हिडिओ कसे पाहायचे ते तुम्हाला दाखवते। सुरुवातीलाच फोनमध्ये यूट्यूबवर जायचं आहे। तिथे तुम्हाला वरती एक जाळीचं चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करून कलाकल्पना नाव हे टाईप करायचं आहे। KALAKALPANA हे नाव टाईप केल्यानंतर खाली तुम्हाला एक जाळीचं चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे। तर वरती इथं एक निळ्या रंगाची रिंग फिरेल आणि तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ दिसतील। आता हे पाहू शकता तुम्ही, इथं आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ दिसत आहेत। आता यातला एखाद्या कोणत्याही व्हिडिओवर तुम्ही क्लिक करायचं आहे। मी इथं या खणाच्या शॉपिंग बॅगच्या व्हिडिओवर क्लिक केलेला आहे। आता हा व्हिडिओ दिसायला लागलेला आहे, म्हणजे सुरू झालेला आहे। आता इथं तुम्ही या फोटोच्या समोर जे कलाकल्पना नाव आहे त्यावर क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्या कलाकल्पना चॅनलचं संपूर्ण पेज तुम्हाला दिसायला लागेल। इथे या सबस्क्राईब या अक्षरांवर क्लिक करून टाका, म्हणजे तुम्हाला माझे येणारे सर्व व्हिडिओ इथून पुढे दिसतील। आता या मोबाईलच्या पेजवर वरती स्क्रोल करत जायचं आहे, म्हणजे तुम्हाला या चॅनलवरील सर्व व्हिडिओ दिसतील। आता यातील तुम्ही कोणत्या एका व्हिडिओवर क्लिक करून व्हिडिओ पाहू शकता। आपल्या चॅनलवर असे भरपूर प्रकारचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, पाहू शकता तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ दिसत आहेत। आता इथं वरती जाऊयात आपण। आता इथे तुम्ही बघू शकता, इथे वरती व्हिडिओ शॉर्ट्स किंवा प्लेलिस्ट कम्युनिटी असे नाव आहेत। तर आपण प्लेलिस्टमध्ये बघूयात आता कोणकोणते व्हिडिओ आहेत। पाहू शकता तुम्ही इथं लहान मुलांचे कपडे, शॉपिंग महोत्सव किंवा एम्ब्रॉयडरी किंवा पॅचवर्क, बटवा किंवा स्लिंग बॅग अशा या सर्व पर्सच्या प्रकारानुसार आपण स्वतंत्र अशा प्लेलिस्ट केलेल्या आहेत। आपण इथं स्लिंग बॅगच्या प्लेलिस्टवर क्लिक करूयात। असं क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व स्लिंग बॅगचे प्रकार पाहायला मिळतील। या प्लेलिस्टमध्ये आता आपण 4 कप्प्यांची स्लिंग बॅग यावर क्लिक करूया, म्हणजे आपल्याला हा 4 कप्प्यांची स्लिंग बॅगचा व्हिडिओ पाहायला मिळेल। पाहू शकता तुम्ही हा व्हिडिओ सुरू झालेला आहे। याप्रमाणेच तुम्ही सर्व व्हिडिओ लागोपाठ पाहू शकता। इथं पुन्हा आता आपण बॅकला जाऊयात आणि पुन्हा आपण प्लेलिस्टवर क्लिक करूयात। आता या लिस्टमध्ये तुम्हाला हवा तो व्हिडिओ पाहू शकता। यामध्ये आता आपण बटवा या प्रकारातील प्लेलिस्टवर क्लिक करूया आणि आता पाहू शकता तुम्ही इथं बटव्याचे सर्व प्रकारची प्लेलिस्ट आलेली आहे। इथे या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बटव्याचे भरपूर प्रकार पाहायला मिळतील, अगदी आजीबाईच्या कमरेच्या पिशवीपासून तर अगदी गोल चौकोनी बटवा पाहायला मिळेल। आता इथं आपण चेनची कमरेची पिशवी या व्हिडिओवर क्लिक करूया आणि पाहू शकता तुम्ही हा व्हिडिओ सुरू झालेला आहे। याचप्रमाणे तुम्ही प्लेलिस्टमध्ये कोणताही व्हिडिओ पाहू शकता। आता इथं पुन्हा बॅकला जायचं आहे आणि प्लेलिस्टमध्ये जायचं आहे। आता इथं तुम्हाला हवी ती प्लेलिस्ट तुम्ही पाहू शकता, म्हणजे शॉपिंग बॅग म्हणा किंवा हँड पर्स किंवा आता इथं मोस्ट व्ह्यूड किंवा मोस्ट लाईक्ड अशी प्लेलिस्ट आहे, त्यातील आपण ही व्हिडिओ पाहूयात। इथं तुम्हाला सर्वात जास्त लोकांनी पाहिलेले आणि सर्वात जास्त व्हायरल झालेले व्हिडिओ पाहायला मिळतील। किंवा ही जी फ्रीजमध्ये भाजी ठेवण्यासाठीची पिशवी, हा व्हिडिओ खूप लोकांना आवडलेला आहे। आता इथं आपण पुन्हा बॅकला जाऊयात। आता इथं वरती पहा, इथं वेगवेगळे नावं दिसत आहेत, म्हणजे व्हिडिओ शॉर्ट्स। तर आपण इथे शॉर्ट पाहूयात। इथं तुम्हाला सर्व 1 मिनिटाचे शॉर्ट्स पाहायला मिळतील आणि भरपूर प्रकारचे शॉर्ट्स इथं आहेत। यातील बरेचसे शॉर्ट व्हिडिओ जे आपल्या चॅनलवर मोठे मोठे व्हिडिओ आहेत त्यातील शॉर्ट्स क्लिप्स आहेत, किंवा ज्या मी पर्स बनवलेल्या आहेत परंतु व्हिडिओ त्याचे अपलोड केलेले नाहीत
त्याचेही तुम्हाला इथं शॉर्ट्स क्लिप्स पाहायला मिळतील। फोनवर इथं सर खाली स्क्रोल करत गेलं तर तुम्हाला भरपूर प्रकारचे शॉर्ट्स व्हिडिओ पाहायला मिळतील। या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातूनही तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल किंवा याच्यातूनही तुम्हाला काही वेगवेगळ्या आयडिया मिळतील। माझे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हेही तुम्ही कमेंट करून सांगू शकता, किंवा यामध्ये तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर कमेंट करून तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता। इथं आणखी फोनमध्ये खाली जर स्क्रोल केलं तर भरपूर प्रकारचे शॉर्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील। आता पुन्हा एकदा बॅकला जाऊयात आणि वरती जी लिस्ट दिलेली आहे इथं पाहू शकता तुम्ही लाईव्ह व्हिडिओ आहेत, तर 1-2 मी लाईव्ह व्हिडिओही केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता। आणखी तुम्हाला इथं कम्युनिटी म्हणून दिसत आहे, तर इथं कम्युनिटीमध्ये मी रोजच्या रोज वेगवेगळ्या व्हिडिओचे अपडेट देत असते किंवा येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट देत असते। तर अशा पद्धतीने आपल्या या कला कल्पना चॅनलवरील शॉर्ट व्हिडिओ किंवा मोठे व्हिडिओ कसे शोधायचे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तुम्ही जर पर्स मेकिंग नवीनच शिकत असाल तर तुमच्यासाठी आपलं हे कला कल्पना म्हणजे हक्काचं चॅनल आहे आणि खूप उपयुक्त असं चॅनल आहे। तर या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करून टाका आणि असेच आपल्या चॅनलशी जोडलेले राहा, म्हणजे तुम्हाला असेच येणाऱ्या काळामध्ये छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि वरती जे जॉईनचं बटन दिसत आहे तिथं म्हणजे बेलचं चिन्ह आहे, त्यावर क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद।